आणि संस्थेचे सचिव आदरणीय श्री धोनीराम शिंदे यांना समिती व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री जयंत नाना कदम, मॅनेजिंग कमिटी चेअरमन श्री एम ए पाटील सर, संस्था सदस्य मान्य श्री व्ही एम गायकवाड सर, त्यानंतर ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक मान्य श्री ए एस सावंत सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य मान्य श्री व्ही व्ही गायकवाड सर, वोकेशनल विभाग उपप्राचार्य डॉक्टर डी पाटील मॅम, प्रशाला उपमुख्याध्यापिका ए कुलकर्णी मॅम, सर्व विभागाचे अधिकारी वर्ग, अध्यापक, उपस्थित पालक व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचे संस्था व प्रशालेच्या वतीने हार्दिक स्वागत. लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी, पण आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाला दिशा देण्यासाठी महत्वाचे आहे ते प्रास्ताविक. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लघु प्रशालेचे मुख्याध्यापक मान्य श्री ए एस सावंत सर सादर करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या या आनंदमय सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे व्यासपीठावरील पौर शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष रामचंद्र पाटील भाऊ, त्याचबरोबर उपाध्यक्षा श्रीमती आशाताई पाटील मई, त्याचबरोबर संस्थेचे सन्माननीय सचिव धोनीराम शिंदे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय जयंत कदम नाना, त्याचबरोबर मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन एम ए पाटील सर, संस्थेचे ज्येष्ठ संचालक व्ही एम गायकवाड सर, उपस्थित ज्यांच्या गौरवाप्रित्यर्थ आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत ते माझे आन बान शान असे माझे विद्यार्थी, की ज्यांच्यामुळं या संस्थेचं नाव, या संस्थेचा लौकिक आणि शाळेचं नाव आणि आमच्या सर्व अध्यापकांचं नाव मोठं होतं, ते माझे हे गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्याबरोबर उपस्थित असणारे त्यांचे पालक वर्ग आणि माझे शिक्षक बंधू आणि भगिनी. आपल्या शाळेचं नाव मोठं करण्याचं काम या विद्यार्थ्यांनी ही परंपरा राखण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलं आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे अध्यापक यांनी त्यांना वेळच्या वेळी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं. त्यामुळं हे विद्यार्थी चांगल्या मार्कनं, चांगल्या यशानं या ठिकाणी पास झाले. आपला सायन्सचा निकाल 100% आहे, आर्ट्सचा निकाल 90च्या पुढे आहे. एकच विद्यार्थी आपल्याकडं हे झालेला आहे, नापास झालेला आहे. पण हे जे कॉमर्स मध्ये असतील किंवा आर्ट्स मध्ये जे विद्यार्थी आहेत ते 12वीला आलेले होते, 11वीला माझ्याकडे नव्हते, हेही त्यात महत्वाचं आहे. काही विद्यार्थी 12वीला आले, पण जे विद्यार्थी 11वीला ते सर्व विद्यार्थी माझे चांगल्या मार्कने पास झालेले आणि खरंच या विद्यार्थ्यांनी माझ्या शाळेचं नाव असेल, संस्थेचं नाव असेल, मोठं करण्याची परंपरा अतिशय चांगल्या पद्धतीनं राखण्याचं काम त्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. मी पुनश्च एकदा या विद्यार्थ्यांचं शाळेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पाहुणे आणि सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक बंधू भगिनी या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. अभिमानास्पद कौतुकास्पद कार्यक्रमाचे सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. सर्वात प्रथम संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री रामचंद्र पाटील तथा भाऊ यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सावंत सर यांनी करावा अशी त्यांना विनंती. आपल्या संस्थेचे सन्माननीय नेतृत्व, संस्थेला दिशा यानंतर संस्थेच्या सन्माननीय उपाध्यक्षा श्रीमती डॉक्टर आशाताई पाटील तथा वाई यांचा सत्कार उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम यांच्या हस्ते संपन्न होतं. त्यांना विनंती त्यांनी वाईचा सत्कार करावा.
यानंतर संस्थेचे सन्माननीय सचिव श्री धोंडीराम शिंदे तथा अण्णा यांचा सत्कार उपप्राचार्य श्री गायकवाड सर यांच्या हस्ते संपन्न होतोय. त्यांना विनंती त्यांनी अण्णांचा सत्कार करावा. मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन श्री एम ए पाटील सर यांचा सत्कार डॉक्टर युडी पाटील मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती. शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्री जयंत कदम तथा नाना यांचा सत्कार प्राध्यापिका US सावंत मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती. संस्था सदस्य श्री PO गायकवाड सर यांचा सत्कार AR शिंदे मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती. इतर सर्व मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार श्री SR देसाई सर यांनी करावा अशी त्यांना विनंती. श्री देसाई सरला विनंती आहे की त्यांनी मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर पालकांचंही उपस्थित पालकांचंही गुलाबपुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे त्यांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर आजचा जो महत्वाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. सर्वात प्रथम ज्युनियर कॉलेज विभागातील विज्ञान विषय विभागातील पहिले 3 विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री रामचंद्र पाटील तथा भाऊ यांना विनंती की त्यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. प्रथम तांदळे प्रथम प्रवीण 12वी क मधून विज्ञान विभागातून तो प्रथम आहे. 12वी क मधून सुद्धा तो प्रथम विद्यार्थी 97.50 गुण आहे. गणित आणि भौतिक शास्त्र या दोन्ही विषयात प्रथमला 100 पैकी 100 गुण आहे. त्याचं पुन्हा काळावरून आपण चालू करूया. त्यानंतर विज्ञान विभागातील द्वितीय आलेले विद्यार्थी पाटील कल्याणी संजय द्वितीय विज्ञान विभागातून द्वितीय आलेली पाटील कल्याणी संजय 96.33% गुण या विद्यार्थ्यांनी सुद्धा गणित आणि भौतिकशास्त्रात 100% पालकांचे अभिनंदन. त्यानंतर विज्ञान विभागातून तृतीय आलेली कुंभार अंजली कृष्णा 12वी क मधून प्रथम आहे. विज्ञान विभागातून तृतीय आलेली कुंभार अंजली कृष्णा हिचाही सत्कार या ठिकाणी संपूर्ण यानंतर संस्थेच्या उपाध्यक्षा माईंना विनंती करतो की त्यांनी पुढील विद्यार्थ्यांचं सत्कार व कौतुक करावे. माईंना विनंती आहे त्यांनी 12वी आर्ट्स मधील प्रथम 3 विद्यार्थी आहेत त्यांचं सत्कार व कौतुक करावं. प्रथम आलेले शिंदे शिवानी संजय 88.67% गुण तिला मिळालेले पालक आहेत त्यांनी समोर यावं. विद्यार्थी व पालक त्या दोघांचंही कौतुक. द्वितीय आलेले जोशी उमा अमरीश तिला 83.82% गुण आहे. तिचे पालक यांनी पुढे उमा जोशीचे पालकही उपस्थित आहेत.
बाईंच्या हस्ते त्यांचंही कौतुक या ठिकाणी संपन्न होते. धन्यवाद. पाटील सानिया बाजीराव या विद्यार्थीचा तृतीय क्रमांक आलाय. 83.17% गुण आहे तिला, पण ती काही कारणास्तव गैरहजर आहे. तिचे पालकही नाही आले, ते बाहेर गेले आहेत. त्यामुळे यानंतरचा सत्कार संस्थेचे सन्माननीय सचिव श्री गुरुराम शिंदे तथा ऑनलाईन करावयाची विनंती. 12वी कॉमर्स मधून आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याच्या हस्ते होतोय. प्रथम आहे लोखंडे आशिष जगन्नाथ 86.50% गुण आहे. जोरदार टाळ्या वाजवून कॉमर्स विभागात द्वितीय आलेली विद्यार्थिनी आहे जाधव पूजा प्रमोद. 83.67% गुण आहेत तिला. पूजा आणि तिचे पालक यांनी समोर यावं, तिचा सत्कार स्वीकारावा. कॉमर्स विभागातून द्वितीय आलेले 83.67% गुण आहेत. आपण टाळ्या वाजवून यानंतर मी एम ए पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील सत्कार करावे. कॉमर्स विभागातून आलेली तृतीय अनुवडे सानिका शंभर 82.17 तिला गुण आहे. तिचे पालक असतील समोर यायचं. 82.17 गुण. 12वी मधून टेक्निकल मधून तृतीय आलेला विद्यार्थी आहे मोरे प्रज्वल विकास. तो आणि त्याचे पालक पुढे यायचे. या विद्यार्थ्याला 94.67% गुण मिळाले. हा टेक्निकल विभागात द्वितीय आहे. पालकांनी पुढे यायचं. धन्यवाद सर. यानंतर मी जयंत कदम तथा नारायणांना विनंती करतो की त्यांनी पुढील सत्कार करावे. जयंत नारायणांना विनंती आहे त्यांनी सत्कार पुढचे करायचे. 12वी मधून द्वितीय आलेली विद्यार्थिनी निकम वसुंधरा महेश 80.17% गुण तिने मिळवलेले आहेत. 80.17% गुण मिळालेली विद्यार्थी. 12वी मधून तृतीय आलेले मुल्ला आयान जिल्हा, पण हाही विद्यार्थी उपस्थित नाहीये, बाहेर गावी गेला आहे. त्यानंतर 12वी ई मधील प्रथम 3 विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न होतोय. 12वी ई मधून प्रथम आलेला आहे आलेले आहे देसाई मेघा भाऊसर 88.64% आलेला जाधव आदित्य दिलीप हाही विद्यार्थी या ठिकाणी गैरहजर आहे. त्याला 78.83% गुण मिळाले होते. पालक असतील तर त्यांनी सत्कार स्वीकारायचे. जाधव आदित्य दिलीप. 12वी मधून तृतीय आलेली सूर्यवंशी अमृता भरत 73% गुण आहेत, पण ती बाहेरगावी असल्यामुळे कार्यक्रमासाठी उपस्थित नाहीये. धन्यवाद सर. यानंतर एमसीसी विभागाचे पहिले 3 विद्यार्थी त्यांचा सत्कार संपन्न होतोय. विएम गायकवाड सरांना विनंती आहे की त्यांनी हे सत्कार करावे. प्रथम विद्यार्थी सूर्यवंशी पूनम दत्तात्रय 86.67% सूर्यवंशी पूनम आणि तिचे पालक सर्वांनीच पुढे यायचंय. व्यवसाय अभ्यासक्रम विभागाची विद्यार्थिनी 86.67% मिळालेले. यानंतर द्वितीय आलेली विद्यार्थिनी हट्टीकट्टी प्रेरणा गंगाधर 78.50% गुण आहेत. प्रेरणा आणि तिचे पालक समोर यायचं. पालक असतील तर यायचं समोर. ठीक आहे. एमसीसी विभागातून तृतीय आलेली विद्यार्थी सूर्यवंशी ओंकार अशोक याचा सत्कार मुख्याध्यापक सावंत सरांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. सूर्यवंशी ओंकार अशोक 74.65% गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मॅडम बाईंच्या हस्ते सर्वांना सर्व महिला शिक्षकांनी सत्कार स्वीकारायचा. आदरणीय यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न होते. यांचा सत्कार यांच्या हस्ते संपन्न होतोय. लाड मॅडम, दिलीप कुमार मॅडम, लोखंडे मॅडम, शिंदे मॅडम,
ठीक आहे, इकडे समोर एस बी पाटील मॅडम, सुधा मॅडम, एस बी पाटील मॅडम, इकडे बघा जरा, समोर सावंत मॅडम आहे, सगळे सुधा बस. मॅडम, प्रधान मॅडम, काय समोर? माळी मॅडम, सर्व महिला शिक्षकांचा सत्कार बाईंच्या हस्ते संपन्न होतो. आठवणी महिला शिक्षकांचं कौतुक या ठिकाणी बाईंच्या हस्ते होते. आमच्या सर्व महिला शिक्षिका ठीक आहे, इकडे सहकार्यांचं समोर बघा. स्वागत व सत्कार केल्याबद्दल मी महिला खूप खूप धन्यवाद देतो. ठीक आहे, पाय इकडे समोर. त्यांना हा, इकडे समोर बघा. ओके. धन्यवाद माई. परीक्षेत जे काही परीक्षा झाल्या परीक्षेच्या पूर्वोत्तर विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रशिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष भाऊ, उपाध्यक्ष माई, मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन एम ए पाटील सर, व्हाईस चेअरमन जयंत नाना, त्याचबरोबर ज्येष्ठ संचालक गायकवाड सर, प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व विभाग प्रमुख, उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि त्याचबरोबर उपस्थित पालक. प्रथमतः या कार्यक्रमाच्या निमित्ताने या 12वीच्या गुणवंत राज्य झालेल्या परीक्षेमध्ये जे गुणवंत म्हणून त्यांचा सत्कार झाला त्या सर्वांचं मी संस्थेच्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो. त्याचबरोबर या ज्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचा घटक जो मानला जातो तो म्हणजेच प्रशालेचा मुख्याध्यापक, माननीय मुख्याध्यापक सावंत सर, त्याचबरोबर गायकवाड सर असू देत, युरी पाटील मॅडम असू देत, त्याचबरोबर रिटायर झालेले पागे सर असू देत, कुंभार सर असू देत, आणि त्याचबरोबर सर्व उपस्थित सर्व जे शिक्षक आहेत त्यांचंही मी संस्थेच्या वतीनं प्रथमतः अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं असं सांगावंसं वाटतं की प्रशालेचं जे नाव आहे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर, अर्थातच लकी, आपल्या शाळेचं नाव लकी या नावानं ओळखलं जातं आणि म्हणूनच लकी या शब्दाचं आणि गुणवत्तेचं वेगळं असं नातं आपण जपलेलं आहे. ते अर्थातच या प्रशालेमध्ये काम करत असलेल्या सर्व शिक्षक बंधूंच्यामुळे की सतत आपल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा म्हणून ही प्राध्यापक मंडळी, शिक्षक मंडळी राबत असतात आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून देण्याचा प्रयत्न करत असतात. खरं वास्तव पाहता 2 वर्षाची कोरोनाची परिस्थिती आणि कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ऑनलाईन शिक्षण पण ही पद्धती अवलंबली. ऑनलाईन शिक्षण होण्याबरोबरच ज्या काही अडीअडचणी सोडवण्याचा प्रामुख्याने आपले शिक्षक बंधूंनी प्रयत्न केला, विद्यार्थ्यांनी त्याचा पुरेपूर लाभ घेतला आणि एक चांगलं यश आपल्या प्रशालेला आपल्या या विद्यार्थ्याच्या रूपाने मिळालं. खरं वास्तविक पाहता 12वी नंतरच्या शैक्षणिक वाटा आपल्या करिअरच्या पद्धत असतात आणि त्याचबरोबर हे जर या परीक्षेमध्ये जरी आपण गुणवत्ता प्राप्त झालो असतो तरी सुद्धा अजूनही आपल्या पुढे परीक्षा आहे ती आणि नीट आहे. त्या परीक्षामध्येही आपल्याला सखोल आणि भरघोस असं ज्ञान मिळवून की यश मिळवून ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. विद्यार्थी मित्र हो, आपण या ठिकाणी समाजात राहत असतो आणि समाजाचं एक आपलं एक नातं असतो आणि या नात्यातून आपण त्याची उकराही करायची असते आणि त्यासाठीच आपण त्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थी किंवा आपण चांगल्या प्रकारे यश संपादन करायचं असतं आणि एक चांगलं प्रशासकीय पद किंवा चांगली प्रशासकीय नोकरी मिळवून आपण त्यातून उकराही करायचं असतं. हे करत असताना विद्यार्थी मित्र हो, आपण प्रामुख्याने आपले आई वडील, आपली शाळा, आपले शिक्षक यांचा सतत आदर करा, सन्मान करा, यश तुम्हाला आपोआप मिळेल. भावी आयुष्यामध्ये येणाऱ्या परीक्षा असू देत, येणाऱ्या जे काही स्पर्धा असू देत, त्या सर्व स्पर्धांना तुम्हाला चांगल्या प्रकारचे यश मिळो. आपल्या गावाचं, आपल्या आईवडिलांचं जे काही नाव आहे ते मोठं करायची प्रेरणा आपल्याला मिळो. हीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद आहे. यानंतर आपल्या संस्थेच्या उपाध्यक्षा सन्मान्य डॉक्टर माई आपल्याला मार्गदर्शन करतील. आजच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी आपण सगळे इथे जमलेले आहोत. आमच्या पशुशिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाऊ, सेक्रेटरी दोंडीराम शिंदे, M.A. पाटील, कदम आणि गायकवाड हे आमच्या संस्थेचे सगळे सदस्य इतर या सत्कार समारंभासाठी हजर राहिले, तर त्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करते. जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्या कुठल्या शब्दामध्ये सत्कार करावा किंवा त्यांचं कौतुक करावं शब्द अपुरे पडतील. कारण कोविडच्या या वर्षामध्ये मागच्या आम्ही आमचं कॉलेज चालूच ठेवलं होतं. त्यामुळं ही मुलं अर्थात टीचरांची तक्रार यायची की तुम्ही कॉलेज चालू ठेवले पण मुलं वर्गात येत नाही. पण ज्या गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या आयुष्याला दर मिळण्यासाठी 11वी-12वी हे वर्ष अत्यंत महत्वाचं असतं. आणि त्या महत्वाच्या वर्षामध्ये आम्ही सगळ्या शिक्षकांना राबवून घेतलं होतं. पण त्यातील काही विद्यार्थी आम्हाला मागे फिरताना दिसायचे, पण त्याला काही इलाज नाही. कारण आपली शाळा मोठी आहे, मुलं आता मोठी व्हायला लागली, ती काय आपल्या ताब्यात राहण्यासारखी नाहीये. त्यामुळं बऱ्याच म्हणजे शिक्षकांनी आमच्याकडे तक्रार केली की आम्ही घेतोय, आम्ही त्यांना वर्गात बसण्याची विनंती करतोय, पण ते येत नाही. पण जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांनी मात्र किंवा जे अर्थात आपला रिझल्ट चांगलाच लागला. कारण यामध्ये मला असं वाटते की आमच्या संस्थेपेक्षा आमच्या या शिक्षकांचं योगदान आणि ती मुलं जी आहेत ती इतकी सिन्सिअर होती की त्यांनी त्या काळात सुद्धा इतका चांगल्या तऱ्हेने अभ्यास केला आणि आपली बरीचशी मुलं ही मेरिटमध्ये आली. त्याचा मला जास्त अभिमान नाही. कारण ह्या संस्थेतर्फे अशा तऱ्हेची मेरिटमध्ये आलेली मुलं यांचा सत्कार करावा ही आमची मनापासूनची इच्छा होती. आणि त्यामुळेच आमच्या संस्थेची भरभराट होणार आहे. कारण संस्थेचा जो काही इतिहास आहे आतापर्यंतचा त्यामध्ये नेहमी 11वी-12वी आता चालू झाली, त्याच्या आधी 10वीला वगैरे सगळे मेरिटमध्ये येत होते. आणि मध्ये 1-2 वर्ष थोडंसं हे खंडित झालेलं होतं. पण आता पुन्हा ह्या वर्षी आपल्याला चांगल्या पद्धतीने मुलं मेरिटमध्ये आलेली दिसतात. तर त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते आणि माझं छोटंसं भाषण सांगते. महिला शिक्षकांचा सत्कार या ठिकाणी संपन्न केला. काही शिक्षक वृंद जे आहेत त्यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. मी माननीय भाऊंना विनंती करतो की त्यांनी शिक्षकांचा स्वागत सत्कार करावा. श्री S.R. देसाई सर, V.R. कोहली सर, N.M. पवार सर, D.N. पोळ सर, यादव सर आहेत. यादव सरांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतो. तारळेकर सर, व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे शिक्षक उपस्थित आहेत, त्यांनीही हा सत्कार पूर्ण स्वीकारायचा आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आमचे शिक्षक वृंद यांचे कौतुक सत्कार या ठिकाणी M.A. पाटील सर, माई सर, जरा इकडे समोर बघा आता सगळ्या.
सर्व शिक्षक वृंद यांचा कौतुक सोहळा संस्थेच्या वतीने संपन्न होतो. धन्यवाद भाऊ. यानंतर आपल्या शाळेचा गुणगौरव वाढवणारे सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यापैकी प्राथमिक स्वरूपात 3 विद्यार्थी या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत. मी प्रथम कांबळे या विद्यार्थ्याला विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. येथे उपस्थित सर्व मान्यवर, सर्व प्रमुख अतिथी, सर्व प्रशालेचे शिक्षक वर्ग, सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक या सर्वांना सर्वप्रथम मी नमन करतो आणि नमस्कार करतो. सर्वप्रथम तर सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण की सर्वांनीच खूप चांगला अभ्यास केला आणि चांगले मार्क मिळवले. त्यांच्याच बरोबर सर्व शिक्षकांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे आणि आपले जे इतर शिक्षक सोडून जे मार्गदर्शक आहेत त्या सर्वांचंही मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. खरं सांगायला गेलं तर मी जे गुण मिळवले त्यात माझ्यापेक्षा जास्त इतरांचाच वाटा आहे. माझे आई वडील असतील त्यांना सर्वात जास्त मी माझे श्रेय देतो, कारण की माझ्या आई वडिलांमुळेच मी खरं तर या परिस्थितीपर्यंत पोहोचू शकलो. माझे सर्व शिक्षक असतील, तसं सांगायला गेलं तर हे माझे गुण नव्हेत, तर मला ज्यांनी शिकवलं त्या शिक्षकांचे गुण आहेत. त्या शिक्षकांमुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. तर फक्त शिक्षकच नव्हे, ज्या 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 व्यक्तींनी मला मार्गदर्शन केलं ते सर्व व्यक्ती. शिक्षक हा फक्त शिकवणाराच नसतो, तर एखादा व्यक्ती आपल्याला एक छोटीशी गोष्ट सांगतो पण ते सुद्धा आपल्या आयुष्यात उपयोगी पडते, तो व्यक्ती देखील आपला शिक्षकच असतो. तर या प्रशालेतील ज्या शिक्षकांनी मला शिकवलं व जे शिक्षक माझ्या वर्गावरती नव्हते ते शिक्षक सुद्धा मला एक चांगले मार्गदर्शक म्हणून लाभले. आणि असं म्हणतात की विद्यार्थी हे शिक्षकांचा आरसा असतात आणि मी जे काही कमवलं हे सर्व श्रेय मी माझ्या शिक्षकांनाच देतो आणि माझ्या आई वडिलांना देतो, एवढंच मी सांगतो. आणि मी आणि इतर सर्व गुणवंत विद्यार्थी आपल्या शाळेचं नाव हे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देश पातळीवरती गाजवतील याचं मी आश्वासन तुम्हा सर्वांना देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. यानंतर 12व्या आर्षी विद्यार्थी शिवानी शिंदे हिला आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक वृंद व इथे जमलेल्या सर्वांना मी आभार मानू इच्छिते, कारण तुम्ही सर्वांनी आता माझं खूप चांगले अभिनंदन केले. आजचा दिवस खरंच माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे, कारण की मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मला एवढे कला शाखेमध्ये टक्के पडतील. याचे सगळे श्रेय माझ्या सर्व शिक्षकांना जाते, कारण त्यांच्यामुळेच मी आज इथे आहे. त्यांनी माझ्या प्रत्येक वळणावर मला त्यांनी मार्गदर्शन करण्याचं काम केलं आहे आणि मला सांगताना आनंद होत आहे की लकी कॉलेज खरंच माझ्यासाठी लकी ठरलं आहे. आज आम्ही सर्वजण माझ्याबरोबर हे माझ्या मित्रमैत्रिणी आमच्या भावी आयुष्यामध्ये खूप खूप यश प्राप्त करू, चांगल्या पदावर कार्यरत होऊ, त्याचबरोबर आपल्या संस्थेचे आपल्या कॉलेजचे नाव मोठे करू. पुन्हा एकदा अंजली कुंभार सायन्स विभागातील विद्यार्थिनी आपलं मनोगत व्यक्त करते. सर्वांना नमस्कार. मी कुमारी अंजली कृष्ण कुंभार आपल्यासमोर माझं या शाळेबद्दल मनोगत व्यक्त करत आहे. ही शाळा लकी शाळा माझ्यासाठी खरंच खूप लकी आहे. या शाळेतले सर्व शिक्षक ज्यांनी मला लकी बनवलं त्या सर्व शिक्षकांचे सर्वात अगोदर मनापासून आभार. 10वीतून डायरेक्ट 12वी गेलेली बॅच म्हणजे आमची. हो, कारण 11वीची जी बॅच होती
ती पूर्णतः कोरोनाने गिळून टाकली होती आणि त्याच्यामुळे 11वीचा काहीच अभ्यास करता आला नव्हता. 12वी सुरू करण्यात 11वी-12वी हे वर्ष माझ्या करिअरसाठी किती इम्पॉर्टंट आहे हे समजेपर्यंत पूर्ण 11वी संपून गेली होती. आता 12वीत जोमाने अभ्यास सुरू करायचा आणि खूप मन लावून अभ्यास करायचा असं मी ठरवलं होतं. पण 12वी चालू व्हायला आणि कोरोनाची पुन्हा एकदा लाट यायला एकच गाठ पडली आणि त्यामुळे माझा 12वीची तयारी सुद्धा तशीच चालू राहिली. पण हळूहळू सगळं काही नीट होत गेले आणि 12वीचे ऑफलाईन वर्ग चालू झाले. त्या वर्गामध्ये वर्गात दंगामस्ती करताना वर्गाचा झालेला वर्ग शिक्षकांचा क्लास चालू असताना सुद्धा मागे बसून थोडी दंगामस्ती करण्यात मलाही मजा वाटू लागली. पण 5वी पासून या लकी शाळेतल्या शिक्षकांनी जे माझ्यावर संस्कार केले, माझ्या मम्मी पप्पांनी माझ्यावर जे संस्कार केले, त्यामुळे या शिक्षकांबद्दल कोणीतरी वाईट बोलावं आणि मी ते ऐकून राहावं, ऐकून बसावं आणि हसावं इतके वाईट संस्कार माझ्यावरती नाही. त्यामुळे मी स्वतःला सावरलं आणि पुन्हा एकदा 12वीचे जोमाने अभ्यास करायला सुरुवात केली. हळूहळू 12वी संपत आली. 12वी माझं एक मन मला सांगत होतं की बाद झाला आता अंजली, जरा रिलॅक्स हो आणि अभ्यासातून जरा ब्रेक घे, थोडी दंगामस्ती करायलाच पाहिजे. तर दुसरं मन सांगत होतं की नाही, अजून तुला PCMBचं भरलेलं ताट तुला संपवायचं आणि ते संपवल्याशिवाय तुला यश मिळणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जोमाने प्रयत्न चालू केले. 12वीचा तो मोठाच्या मोठा पर्वत अगदी जोमाने मी पार करण्याचा प्रयत्न केला. बोर्डाच्या परीक्षेतही चांगले मार्क मिळवले. सुरुवातीला खूप कडक वाढणारे शिंदे टीचर, हळूहळू त्यांचं शिकवणंही खूप आवडू लागलं. बायोचा क्लास म्हणजे आमच्या सावंत टीचरांचा क्लास. तो क्लास म्हणजे डोक्यावर बर्फ आणि तोंडात गुलाबजामुन असं मला वाटायचं आणि त्यामुळे बायोचा हा विषय माझा कधी आवडीचा झाला तो मला समजला नाही. त्यानंतर जेव्हा आपली प्रिलिम एक्झाम होती फेब्रुवारी महिन्यामध्ये, त्यावेळेस केमिस्ट्रीचा पेपर द्यायला मला भीती वाटत होती. त्यामुळे मी सानू टीचरांना कॉल करून त्यांना विचारलं. तर त्यावेळेस त्या म्हणाल्या की अंजली घाबरू नकोस, तू अभ्यास केल्यास तुला चांगले मार्क पडतील. आणि त्यामुळे मी धीराने त्यावेळेस तो पेपर दिला आणि बोर्डाच्या पेपरलाही अगदी मनापासून अभ्यास करून पेपर दिला. त्यांच्यामुळेच मला चांगले मार्क मिळाले. मराठीचा मामू हा धडा आणि दंतकथा हे 2 धडे देशमाने सरांनी इतके छान शिकवले की ते अजूनही मला आठवतात. इंग्लिशच्या त्या कडक वाटणाऱ्या पाटील टीचर त्यांनी अगदी आईस ब्रेकर्स पासून सगळ्या ऍक्टिव्हिटी आमच्याकडून करून घेतल्या आणि त्यामुळेच आम्हाला इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स मिळवत आले. त्याबद्दल त्यांचेही आभार. 5वी पासून एका कौशलच्या तुकड्याला तुम्ही अगदी हिरा समजून मला घडवलं, त्याबद्दल सर्वच लकीच्या शिक्षकांचं खूप खूप आभार. त्यांनी माझ्यावर इतके चांगले संस्कार केले आहेत की भविष्यामध्ये त्यांचं आणि माझ्या मम्मी पप्पांचं नाव नक्कीच मोठं करेल असं मला सांगता येईल. जाता जाता फक्त एवढंच म्हणेन, गोल्ड इज गोल्ड अँड कॉपर इज कॉपर, गोल्ड इज गोल्ड अँड कॉपर इज कॉपर, लकी स्टुडंट्स आर टॉपर, लकी स्टुडंट्स आर टॉपर बिकॉज 12वी आर्ट्समधून तृतीय आलेली विद्यार्थी पाटील सानिया बाजीराव ही कार्यक्रमाला उपस्थित नाहीये, तर तिचे पालक आता उपस्थित झालेले आहेत. पालकांनी पाटील सानियाचा सत्कार स्वीकारावा अशी त्यांना विनंती. पाटील सानिया बाजीराव या विद्यार्थ्यांचा सत्कार आईवडील धन्यवाद सर. सर्व मान्यवरांना विनंती त्यांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर पालकांचे मनोबल यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात प्राध्यापक प्रमोद जाधव सर आपल्या मनोबल व्यक्त करतात. आज या ठिकाणी एसएससी बोर्ड परीक्षेमध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत, ज्यांनी खरोखर हे संपादन केलं, अशा या विद्यार्थ्यांचा गौरव सत्कार समारंभ आपण या ठिकाणी आयोजित केला. आणि या कार्यक्रमासाठी या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भाऊ, उपाध्यक्ष बाई, सचिव शिंदे साहेब, या विद्यालयाचे मुख्याध्यापक सावंत सर, उपमुख्याध्यापक गायकवाड सर, उपस्थित सर्व संस्था पदाधिकारी, या प्रशालेचे सर्व शिक्षक वृंद, प्राध्यापक बंधू भगिनी, जे यशस्वी विद्यार्थी झालेले आहेत ते सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आता महिनी ज्यावेळी भाषण दिलं त्यावेळी त्या म्हणाल्या की खरोखर ही जी बॅच आहे, आता तुमच्या लक्षात आलं असेल की 2 वर्ष कोरोनाच्या प्रचंड महामारीमध्ये सापडलेली बॅच होती. 11वीमध्ये काही दिवस ऑफलाईन, काही दिवस ऑनलाईन, 12वीमध्ये तशीच अवस्था झाली आणि परीक्षा ऑफलाईन होणार तो ऑनलाईन होणार
असे अनेक प्रश्न निर्माण झालेले होते. परीक्षा जाहीर झाली आणि मध्यंतरी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एक हिंदुस्थानी भाऊ ग्राउंड रस्त्यावरती आला आणि मोर्चा काढून परीक्षा ही ऑनलाईन झाली पाहिजे अशा पद्धतीचे मेसेज मुलांच्या मध्ये गेले आणि त्यामुळे मुलं संभ्रमावस्थेमध्ये होते. आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाने ही परीक्षा ऑफलाईन घेतली. फक्त विद्यालयांना परीक्षा घ्यायला परवानगी दिली तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी विद्यालयाने केंद्र चालवत असताना पूर्वीप्रमाणे स्ट्रिक्ट अशा पद्धतीची केंद्र चालवली आणि त्यामध्ये खरोखर मुलांनी चांगलेही संपादन केलेलं आहे. कोल्हापूर विभागाचा 95.6% निकाल लागलेला आहे आणि या लकी महाविद्यालयाचा सुद्धा मला वाटतं तालुक्यात आणि जिल्ह्यात टक्केवारीमध्ये निकाल चांगला आहे. त्याचं सारे श्रेय मी पहिल्यांदा या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना देतो, ज्यांनी खरोखर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्या प्राध्यापकांना त्यांना देतो. कारण खऱ्या अर्थानं विद्यार्थी मित्रांनो असं म्हणतात की इतकीच्या सुगंधाशिवाय भुजंगाला चैन पडत नाही, पैलूशिवाय हिऱ्याचे ते चमकत नाही, इंद्रधनुष्याशिवाय आकाश मंडपाला शोभा येत नाही. त्या पद्धतीनं चांगली विधायक दृष्टी असल्याशिवाय शाळा चालत नाही. आणि अशी चांगली विधायक दृष्टी असणारी माणसं तुम्हाला लाभली, त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि म्हणून तुम्ही यशस्वी झालेला आहात. जर भविष्यामध्ये तुम्हाला अजून गुणवत्ता वाढवायची असेल, यशस्वी व्हायचं असेल तर खऱ्या अर्थानं विद्यार्थी मित्रांनो आपले आई वडील आणि गुरुजनांचा नेहमी आदर करा. कारण गुरु हे गुलासारखे असतात, त्यांना चिकटून राहा. तुमचं आयुष्य बोर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज जर आपण बघितलं तर एक वही, एक पेन आणि एक शिक्षक संपूर्ण जग बदलू शकतो. आणि त्यामुळं खरोखर आपले आई वडील गुरु यांचा नेहमी आदर करा. आयुष्यामध्ये तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. तुम्हाला भावी काळासाठी, भावी वाटचालीसाठी मी मनापासून अशा हार्दिक शुभेच्छा देतो. पालकांनाही थोडीशी विनंती करतो, कारण आज जर बघितलं तर तुम्ही बाहेरचं वातावरण अतिशय प्रदूषित आहे आणि अशा वातावरणामध्ये आपली मुलं वावरत आहेत. आणि ज्या मुलांच्या वरती आई वडिलांचं लक्ष आहे, पालकांचं लक्ष आहे, तीच मुलं आज यशस्वी होत असताना दिसत आहेत. आणि म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून आपला बाल्य कसा यशस्वी होईल यासाठी आपण सर्वांनी पाहू. मी खरोखर या परिषदेला धन्यवाद देईन, कारण या तुमच्या 3 फॅकल्टीमध्ये सायन्स, आर्ट्स, कॉमर्स यामध्ये आमच्या आमनापूर गावच्या 3 विद्यार्थ्यांचा नंबर आहे. म्हणजे पहिल्या 3 मध्ये आमनापूरचे 3 विद्यार्थी आहेत या ठिकाणी. यामध्ये माझी मुलगी 12वीला आलेली आहे कॉमर्समध्ये. त्याचबरोबर पूजा जाधव म्हणून तिचं नाव आहे, त्यानंतर सानिका आंबळे आहे आणि सानिया पाटील आर्ट्स मधून आहे. म्हणजे अशा पद्धतीने 3ही विद्यार्थी आमच्या गावचे आहेत. मला त्याचा साथ अभिमान आहे की त्यांनी खरोखर, तुम्हाला सांगण्याची परिस्थिती अशी आहे की आमनापूर या मुली सायकलीवर यायचे, गाडीची व्यवस्था नाही, वेळेत गाडी नाही, मग येणं उशीर होणं किंवा मग क्लास ज्यादा यायच्या थकल्यासारखे व्हायचे. कारण अंतर खूप आहे, सायकलून यायचं म्हणजे काय अवघड काम आहे. तरी सुद्धा त्यांनी चिकाटी धरली, जिद्द ठेवली आणि हे यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे. त्यांना सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांना, पालकांना धन्यवाद देतो. आणि विद्यार्थी मित्रांनो जाता तर एवढंच म्हणेन, जे अवघड आहे ते सोपे करा, जे सोपे आहे ते सहज करा, जे सहज आहे ते सुंदर करा आणि जे सुंदर आहे त्याचं तुम्ही जतन करा. आयुष्यामध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही. कारण आज आपण पाहिलं तर पायानं चालणारी माणसं अंतर कापतात, डोक्यानं चालणारी माणसं ध्येय गाठतात आणि भविष्यामध्ये डोक्याने चालणारी माणसं, ध्येय गाठणारी माणसं तुम्हाला बनायचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. पुढं स्पर्धेचं युग आहे, स्पर्धेमध्ये टिकण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. जीवनामध्ये तुम्ही निश्चित यशस्वी व्हा. या ठिकाणी आमचा पालकांचा, सर्वांचा, विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार आयोजित केला, आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. पूर्ण सूर्यवंशी या विद्यार्थ्यांनी विनंती केली की ती मनोगत व्यक्त करू इच्छिते. माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं तिला बोलायची संधी मिळावी ही विनंती. शिक्षक प्रसार मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री भाऊ, तसेच उपाध्यक्ष आदरणीय माई, तसेच माननीय सचिव श्री शिंदे साहेब, माननीय मुख्याध्यापक व उपप्राचार्य या पाटील मॅडम व सर्व शिक्षक, उपस्थित माझे मित्र, आज आपण सर्वांनी माझा व्यवसाय
अभ्यासक्रमामध्ये अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट मध्ये आल्याबद्दल जो सन्मान केला आहे याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. या प्रशासनात येऊन मी हे संपादन करू शकले. आयुष्यभर मी या सर्व शिक्षक व संस्थेचे ऋणी राहील. त्यानंतर शिक्षक मनोगतामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात डॉक्टर युडी पाटील मॅडम थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करतात. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व माझे शिक्षक सहकारी बंधू, सर्व पालक वर्ग आणि माझे गुणवंत सर्व शाखेचे विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण एकत्र एका गोड कार्यक्रमासाठी आलेलो आहे. तो म्हणजे नुकताच 12वीचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये जे प्रथम विद्यार्थी आलेले आहेत त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचंही अभिनंदन आपण यामध्ये करूया. सर्वांचंच अभिनंदन आहे, फक्त तुमचा सत्कार नसून शाळेचे सर्व ऍडमिशन घेतलेले टोटल जे 11वी 12वीचे विद्यार्थी आहेत त्या सर्वांचा मी अभिनंदन करते आणि मग माझ्याला सुरुवात करते. तर आता पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचं थोडंसं कार्यभार किंवा कामकाज काय आहे 2 ओळीमध्ये मी किंवा 2 शब्दामध्ये सांगणार आहे. तर पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर ज्युनियर कॉलेज विभागाकडे साधारणपणे आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स या शाखा चालू आहेत. त्याचबरोबर सायन्स टेक्निकलची शाखा सुद्धा चालू आहे, ज्यामधून उत्तम डॉक्टर, उत्तम प्रशासक आणि उत्तम इंजिनियर निर्माण होतात. तर या शाखा आपल्या सर्व पालकांना माहिती असाव्यात. इथून पुढचे तुमचे जे कोणी असतील शेजारी पाजारी किंवा नातेवाईक किंवा तुमची मुलं असतील तर यांना या शाखेची माहिती व्हावी म्हणून मी तुम्हाला सांगतोय. त्याचबरोबर HSC व्होकेशनल विभागाकडे 7 प्रकारचे कोर्सेस चालू आहेत. मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, बँकिंग, ऑफिस मॅनेजमेंट, हॉर्टिकल्चर आणि डेअरी टेक्नॉलॉजी. त्या विविध प्रकारच्या कोर्समधून आम्ही उत्तम व्यावसायिक निर्माण करण्याचे कार्य करतो. ITI सारखे हे कोर्स आहेत. ज्युनियर प्रमाणात 11वी आणि 12वीची ही HSC बोर्डाची परीक्षा आहे. इंग्लिश, मराठी हे कॉमन विषय आहेत आणि यामधून त्यांना 12वी पास झाल्यानंतर आमच्या बँकिंगच्या ऑफिस मॅनेजमेंटच्या मुलांना बँकेमध्ये अप्रेंटिसशिप मिळते. महिन्याला त्यांना कमवा आणि शिका योजनेतून पुढे पैसे 1 वर्षभर मिळतात आणि त्यांना पुढे शिकता येतं आणि जॉबही करता येतो. तर अशा पद्धतीनं हे कोर्सेस आपल्या प्रशालेमध्ये चालू आहेत याची तुम्हाला माहिती असावी. आता जून या शैक्षणिक वर्ष जे आहे आपलं 2021-22 यामध्ये ज्युनियर कॉलेजचा आपला या वर्षीचा निकाल लागलेला आहे तो म्हणजे 93.50% आणि HSC व्होकेशनल विभागाचा निकाल आहे 98.61%. त्यापैकी 12वी विज्ञान शाखेचा निकाल लागलेला आहे 100%. त्यांचं मी अभिनंदन करते. वाणिज्य शाखेचा निकाल 88%, त्यांचंही अभिनंदन. कला शाखेचा निकाल 92.50% असा लागला असून या सर्व शाखांनी आणि आम्ही सर्वांनी आज अखेरपर्यंत जी संस्थेची अखंडित परंपरा होती ती आम्ही जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा उज्ज्वल यशाची परंपरा आम्ही जपू असे आश्वासन मी पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना देते. त्याचबरोबर ज्युनियर कॉलेज व HSC व्होकेशनल विभागाकडील शिकवणाऱ्या सर्व अध्यापक, माझे बंधू भगिनी, त्याचबरोबर आमच्या प्रशासकीय वर्ग, विशेष करून मान्य मुख्याध्यापक, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचं मला नेहमीच सहकार्य लागतं आम्हाला. तर या सर्वांचं मी अभिनंदन करते. इथून पुढे असे सर्व शिक्षकांनी आम्ही प्रामाणिकपणे काम करून आपले उज्ज्वल यश किंवा आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचं नाव उंच कसं करायचं याचे आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे परत एक वेळ मी आभार मानते आणि पलूस शिक्षण प्रसारक मंडळ आम्हाला सदैव आमच्या पाठीशी आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे पलूस शिक्षण प्रसारक मंडळाकडे आम्ही गेलो अध्यक्षांच्याकडे किंवा आमच्या पदाधिकारी यांच्याकडे तर कुठलीही गोष्ट आम्हाला नाही म्हणत नाही. अगदी विचारपूर्वक सांगतील हे असं नाही असं समजून सांगणारी आमची मोठी ज्येष्ठ मंडळी म्हणजे पलूस शिक्षण प्रसारक मंडळ आहे. त्याचबरोबर आमचे माननीय मुख्याध्यापक आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं सहकार्य असतंय आणि त्यामुळेच आम्ही ज्युनियरचे आणि MCVCचे किंवा HSC व्होकेशनल विभागाचे सर्व लोक हे काम आज चांगल्या पद्धतीने पार पाडू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे. माझी आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाला एक विनंती आहे, आजपर्यंत जसं सहकार्य तुम्ही आम्हाला केलेलं आहे तसं तुम्ही इथून पुढे करणार याची मला आशा आहे आणि ती तशीच परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत अशी मी विनंती व्यक्त करते. परत एक वेळ गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करते आणि पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व सदस्यांना नमस्कार करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या आनंदमय कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य श्री V.V. गायकवाड सर यांनी मानावे ही विनंती.
आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय, आज या ठिकाणी ज्युनियर कॉलेज व एमसीबीसी व्होकेशनल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आनंदपूर्ण सोहळ्यामध्ये आपण संपन्न केलेला आहे. आमच्या विनंतीस मान देऊन आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भाऊ, उपाध्यक्षा माई, सचिव अण्णा, जयंताना, एम ए पाटील सर, माझे गुरुवर्य व्ही.एम. गायकवाड सर, तसेच सुपरवायझर कदम सर, सावंत सर, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक कुलकर्णी मॅडम, युवी पाटील मॅडम, उपप्राचार्य युवी पाटील मॅडम, हे सर्वजण या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन या कार्यक्रमासाठी आणि प्रशासनाच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं या सर्वांचे मी आभार मानतो. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले पालक वर्ग, गुणवंत विद्यार्थी हेही आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही मी आभार मानतो संस्थेच्या वतीनं. त्यानंतर आमचा सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग हेही सर्वजण या ठिकाणी वेळेत उपस्थित राहिले, कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाल्याचं जाहीर करतो. जय हिंद, जय भारत.